सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या विशेष प्रकल्पाअंतर्गत तालुक्यासह शेजारी रस्त्याची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे। त्याकरिता केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे केबल तुटल्याने नेट कनेक्टिव्हिटी खंडित होत असे। त्यामुळे वारंवार बँकेचे आर्थिक व्यवहार अनेक दिवसापासून ठप्प राहिल्याने बँकेचे ग्राहक कमालीचे वैतागले होते। ही बाब लक्षात घेऊन माहूर येथील द पॉवर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष विजय आमले, ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे, नंदकुमार जोशी, संजय घोगरे, राजू दराडे, पवन कोडे, नितीन तोळसाम, संजय पेंदोरे, खासदार हेमंत पाटील यांच्यासह सर्व संबंधितांकडे तक्रार केली। त्यानुसार खासदार हेमंत पाटील यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले। त्यांनी आपल्या स्तरावर उचित पावले उचलल्याने बँक प्रबंधनाने माहूर शाखेत डिश बसविल्याने त्यावर 3 संगणक संच चालत असल्याने व्यवहार सुरळीतपणे सुरू आहे। व्हीसॅट डिश बसविल्याने त्यावर सध्या 3 संगणक संच चालत असल्याने व्यवहार सुरळीतपणे सुरू आहे। त्यामुळे खासदारांनी हे प्रकरण पूर्णत्वास नेल्यामुळे द पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले आहे। माहूर येथील डाक कार्यालयामार्फत तालुक्यातील 90 गावाचा कारभार चालतो। सुमारे 25 ते 30 लाखाची मासिक उलाढाल असणाऱ्या या पोस्ट खात्याचा कारभारही याच कारणाने ठप्प राहत असल्याने आपण या प्रकरणी जातीने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी अशी विनंती द पॉवर ऑफ मीडियाने खासदार हेमंत पाटील यांना केली आहे। भारतीय स्टेट बँक शाखा माहूरची नेट कनेक्टिव्हिटी मागील 1.5 वर्षापासून बंद, अधूनमधून सुरू, अधूनमधून बंद अशा प्रकारचा ते सुरू अधिक होत होती आणि त्याच्यामुळं अनेक ग्राहकांचा हिरमोड होत होता आणि हेमंत पाटलांनी आपल्या संबंधितांशी संपर्क साधून अगदी अल्पावधीतच नेट कनेक्टिव्हिटी सुरू करण्याबाबत स्टेट बँकेच्या प्रशासनाला भाग पाडलं। भारतीय स्टेट बँक या बँकेमार्फत 90 गावाचा व्यवहार चालतो, परंतु राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्याचं निमित्त पुढे करून वारंवार केबल तुटण्याचं निमित्त पुढे करून गेल्या 1.5 वर्षभरापासून माहूर बँकेची नेट कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत होती आणि त्यामुळे माहूर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, बचत गटाच्या महिला, व्यापारी, पेन्शनर, अधिकारी पॉवर ऑफ मीडियाकडे अनेक ग्राहकांच्या तोंडी तक्रारी आल्यात। त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आम्ही माझ्या सहकार्यासह पॉवर ऑफ मीडियाचे सर्व सदस्यासह बँकेत गेलो आणि तिथली सत्य परिस्थिती जाणून घेतली असता असं निदर्शनास आलं की केवळ नेट कनेक्टिव्हिटीचं कारण पुढे करून ग्राहकांना वेठीस धरल्या जात होतं। माहूर स्टेट बँकेचा व्यवहार पूर्णतः ठप्प झाला होता। या प्रकरणी वारंवार प्रबंधनाकडे तक्रारी देऊन सुद्धा त्याबाबतीत बातम्या प्रसारित करून सुद्धा प्रबंधनाने कुठलीही त्याची दखल घेतली नाही। द पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने आम्ही खासदार हेमंत पाटील साहेब यांच्याकडे तक्रार दिली। त्यांनी आपल्या स्तरावर उचित पावले उचलून प्रबंधनास डिश बसविण्यास भाग पाडले। भारतीय स्टेट बँक शाखा माहूर नेट कनेक्टिव्हिटी नसल्या कारणाने गेल्या वर्षभरात भारतीय स्टेट बँक शाखा माहूर इथला आर्थिक व्यवहार वारंवार अनेक दिवसापासून पूर्णतः ठप्प झाल्याने शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, बचत गटाच्या महिला, विविध योजनेचे लाभार्थी व दर्शनार्थी भाविक कमालीचे त्रस्त झाले होते। मात्र द पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने खासदार हेमंत पाटील यांना या संदर्भात निवेदन देऊन लक्षात हे प्रकरण आणून दिले व खासदारांनी या प्रकरणी त्वरेने आपल्या स्तरावर प्रयत्न केले व बँकेचे आर्थिक व्यवहार तात्काळ सुरळीतपणे सुरू झाले। माहूर येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।